हॅलो, तुम्ही सगळे कसे आहात? तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. आज सकाळी ना पहिल्यांदा दारात रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर गवळणी वगैरे घालाय घेतल्या होत्या. आणि तसं म्हणायला गेलं तर रोज गवळणी आईच घालतात. आज माझ्याकडं होतं कारण का आई थोड्या बाहेर जाणार होत्या, त्यामुळे त्या आवरत होत्या. दिवाळी सण आपल्या महाराष्ट्रात किती उत्साहाने साजरा केला जातो आणि हे 5-6 दिवस कधी गेलेले समजतही नाही. कारण का प्रत्येकाच्या दारामध्ये वेगवेगळी रांगोळी बघायला भेटते. आकाशकंदील वगैरे पण लावतात, फटाकडे वगैरे पण फोडतात, त्यामुळे किती छान वाटतं दिवाळीला ना. आज ना आमचे हे बाहेर गेले होते आणि येता वेळी ना मला गिफ्ट आणलं होतं. खरंच तुम्हाला सांगते, ह्यांच्याकडून मला अशी काय अपेक्षा नव्हती. मला असं वाटलं होतं की त्याच्यामध्ये कानातलं वगैरे असेल. खूप दिवसापासून ही मला इच्छा होती की घ्यायची, पण माझ्याकडून काय ते मला घडलं नाही. आणि त्यामुळे आज मला ह्यांनी दिली होती स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती. आणि अहो तुम्हाला थँक्यू सो मच. आणि हे तर पाहून मी खूप खुश झाले होते. खूप चांगला दिवस आहे आणि उद्याच मी मूर्तीची स्थापना करणार आहे, कारण का उद्या लक्ष्मी पण पूजन आहे आणि खूप चांगला दिवसही आहे. काल जी खरेदी केलेली होती ते मी तुम्हाला आज दाखवते. पिल्लूसाठी पाऊस वगैरे पण घेतला होता, थोडे फुरफुर भाज्या पण घेतला होता आणि दिवे घेतले होते आणि आकाशकंदीलही घेतला होता. हा आकाशकंदील मला खूप छान आवडला होता. आकाशकंदील आपण बंदही करून ठेवू शकतो, त्यामुळे जास्तच मला आवडला होता आणि काहीतरी नवीन वेगळं होतं, त्यामुळे हा मी घेतला होता. यांच्यासाठी आम्ही कपडे घेतले होते. अजिबात कोणाला माहीत नव्हतं की त्यांच्यासाठी आम्ही कपडे वगैरे आणलेले आहेत. आणि हा पहिल्यांदा तुम्हाला दाखवला ड्रेस तो आहोंचा आहे आणि त्यानंतर हा पिल्लूचा ड्रेस आहे. त्यानंतर आईंना पण साडी घेतली होती आणि खरंच खूप हे जर सॉफ्ट सिल्क आहे साडीचं, मला तर खूप जास्त आवडली होती. आणि हाच पॅटर्न एक फक्त कलर वेगवेगळे मम्मीलाही घेतला होता. त्यानंतर हा भाऊंना पण ड्रेस घेतला होता आणि हा शेवटचा ड्रेस आहे तो बाबांना घेतला होता. व घरी आल्यानंतर ना मी सगळ्यात अगोदर बाबांना पहिल्यांदा दिलं आणि बाबांना हॅपी दिवाळी म्हटले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आईंनाही दिलं आणि त्यानंतर आमच्या भाऊंना पण दिलं. आणि खरंच ना सगळ्यांनी सरप्राईज वगैरे देऊन आम्हा दोघांनी खूप जास्त आनंद होत होता. आणि 5:30 वाजता मी आकाशकंदील वगैरे लावायला घेतले होते, अजून लावले वगैरे नव्हते. खरंच ना आपल्या माणसासाठी आपण नाही करणार तर कोण करणार? आपल्या माणसांच्यात आपलं सगळं सुख असतं. म्हणूनच ना कोणताही सण असू दे, आपण जर एकत्र साजरा केला तर किती त्याला गोडवा येतो. परत एकदा माझ्याकडून तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. संध्याकाळचे 7 वाजले होते, दिवाबत्तीची वेळ झाली होती आणि आकाशकंदीलमध्ये बल्ब लावून घेतला होता, तर किती छान दिसत होता आकाशकंदील.